शीतल शीतल
Hare
आपल्या घराच्यांना पावता प्रत्येकाला आम्ही पळून जातात नवीन वारकरी असल्या कारणाने त्यांना घरांचं भितर जातात त्यांना त्याचे पायार उलट घालून पूजा करून ओळखून त्याला घरात येतात. ही आमची हिंदू संस्कृती असतात. जो वारकरी वारी उजवायचा आमच्या तो वारी मोठा असो लहान असो श्रीमंत असो गरीब असो हो वारकरी प्रत्येकाच्या पायात हात लावून रामकृष्ण हरी हो जप उच्चारतात जेणेकरून त्याचा एक समाधान मिळतं. आणि आमच्या इथून विठ्ठलाकडे सुद्धा त्यांना जात पात सोहळ्या निगमाचा आणि किती ह्या असलेला संकट वारकरी डायरेक्ट विठ्ठलाच्या चरणात चरण स्पर्श करू शकतात चरण दर्शन करू शकतात. म्हणजे हे जे असतात हे आमच्या हिंदू धर्मातून आमचं शिकायचं. आणि ज्यांना आम्ही एकामेकाच्या पायात हात लावून ज्यांना पाया पडता वाकवून ज्यांना पाया पडता ही आमची आज गोयात ही हळूहळू रुजून जावपाक लागलेलं आहे. याच्या पहिले आम्ही पळताले नवरे सुद्धा त्यांना पाया पडा कष्ट होतं सगळं देवळाला पाया पडतात. पण आज आमच्या वारकरी पाया हात लावून पाया पडतात ही आमची संस्कृती. आणि ही संस्कृती आमचा सतत करपाक त्यांना तुमच्याकडे मागता. खरं म्हणजे आम्ही ह्या वर्षात 150 लोकांना व्हरपाचे असले पण म्हाका तुका म्हणून 165 आम्ही वारकरी घेऊन गेले. कित्याक आमच्यान 200-500 लोकांक सुद्धा जेवण वाडले. इतली कॅपॅसिटी आमचे दयानंद भाऊ जे आसा हे आमचे अन्न मंत्री असतात आणि त्याचे जे साथीदार असतात आम्ही 500 लोकांक सुद्धा वाडपाची आमची कॅपॅसिटी आसा. पण जेन्ना आम्ही वारकरी त्यांना घेऊन वयता तेन्ना त्या वारकऱ्यांचे आमकां चिंतचे पडटा की तेजी गैरसोय जावपाक जायना. जेन्ना आमी हांगासून तांकां घेवन वयता तेन्ना आनंदान तेंच्यांनी परत हांगासर हाडून सोडपाची जबाबदारी आमची आसता.
आणि ह्या कारणा खातीर जेन्ना पावस आसल्या कारणान आमी मदीं मदीं खंय शाळेंत गोंयांनी रावता तेन्ना सफिशियंट साबण आसता कितलेच लोकांक आमकां घेवन वचचें पडटा तरी सुद्दां लोकांचो केळवळी सातेरी वारकरी मंडळाक भरघोस असो पाठिंबो मेळ्ळो आसा वारकऱ्यांचो आणि आमचे दिंडू प्रमुख हे खंयच्याच अशे वारयेन नासतले आमचे दिंडू प्रमुख संजय बुवा महाराज पाटील हे आमकां लाभलेले आसा आनी सदोदीत आमचे हे वारयेक जेन्ना आमची वारी सुरू जाता सकाळची सण ती वारी सोंपा मेरेन नामस्मरण काकड आरती म्हणा भजन म्हणा कीर्तन म्हणा हे सगळं आमच्या वारयेक तेंच्यांनी पळयल्लें आसा आनी त्यांच्या नियमा प्रमाणे त्यांच्या सांगण्या प्रमाणे ही आमची वारी जाता तेंची प्रत्येक गोष्टीक आमी सिस्टम दवरलेली आसता आमचे भोजनालय आसा थंय सुद्दां आमी कोणाक इंटरफियर जावंक दिना जो आमचो अन्न मंत्री आहा तो जे कितें त्या दिसा डिसायड करता तें भोजन सगळ्यांक मेळटा आनी कोणाकूय विचारा तुमी जेवणा बद्दल म्हाका सुद्दां आतां अशें दिसलें की घरांत येयल्या नंतर इतलेंच जेवपाक जाता पण वारयेक म्हणजे देवाचो चमत्कार ते पांडुरंगाचो चमत्कार ते आमचे केळवळे सातेरीचो चमत्कार वारयेक लोक जबर जबर घेवन वयतात आनी प्रत्येक दीस ते सांगतले बरो जाला बरें जालें ही गोष्ट पयलीं सांगतले हांव जेवण कशें जालें एकदम बेस्ट जालें हे पयलीं सांगताले म्हणजे जेवणाक सुद्दां इतली रुची आसा तुमकां फकत दिसतालें एक वरां तरी येया थोड्या मार्गा वयले घेया आनी भेटले तरी घेया आनी तुमी आनंद घेया म्हणजे सांगपाची गोष्ट की वारी जीवनान जन्माक येवन एक वारी करप आनी जो आयज आमचो वारकरी आमच्या केळवळे सातेरी मंडळाक वारकरी मंडळाक जॉयन जाल्लो आसा हो फुडल्या वर्सा आपूण येवतना केन्नाच म्हणना म्हणून सुद्दां म्हाका खूब जाणांनी सांगलें मौली फुडल्या वर्सा आपूण आसा जाल्यार आपणाक फामा बिमा आमची कॅन्सल जायची हे म्हणजे इन एडवान्स आनी आमचे वारयेक जे माऊली आसात कितलेशेच माऊली म्हणजे शिक्षक म्हण डॉक्टर म्हण आनी गायक म्हण इतके आसा की प्रत्येक जाण आपल्या परीन आपलें योगदान दिता आयज आमच्या वारयेक बऱ्यापैकी डॉक्टर आहात डॉक्टर सुनीता नागवेकर ही जी सेवा जी दिता पळय एक एकदां जेवण पासून विसरता ती रातची 12 12:30 मेरेन लोकांची सेवाच करीत आसता जेवण सुद्दां डॉक्टर तुमी जेयनात ना मागीर जेयता म्हणजे इतके ती आपली योगदान दितात आमचे प्रकाश मराठे आसात हे बऱ्यापैकी भजनी कलाकार गोविंद मराठे बऱ्यापैकी भजनी कलाकार त्याचे वांगडी जे असतात इतले वांगडी असतात की भजन म्हटलं त्यांना आणि काय नाका अखंड जेन्ना आमी वारयेक जेन्ना चलता तेन्ना तेंचे जे भजन जे आसता पळय चालू आसता पळय सोंपत ना केन्ना पावले तरी सोंपना आनी थंयसून कितें आवाज आनी शक्ती आसा ती सुद्दां कळना म्हणजे ही इतली वारयेक शक्ती आसा हे तुका स्वताक जो कॉन्फिडन्स दिता तो वखणण्या जोगा दुसरी गोष्ट जे आमच्या वारकऱ्या खातीर तेंच्यांनी अन्नदान नाश्ता किंवा उदकाच्यो बाटल्यो आनी कितें जे आमकां दिल्लेलें आसा खरेंच हांव केळवळे सातेरी वारकरी मंडळा तर्फे आनी एकदां तेंचे धन्यवाद मानता विठ्ठला कडेन मागता की तेंचे जी कितें इच्छा आसा ती तेंचे पूर्ण करात आनी सगळ्या मार्फत ज्या लोकांनी आमकां मदत केल्ली आसा अन्नदानाक जावं आनी कितें वस्तू रूप आनी कितें 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 दिल्लें आसा तेंच्या खातीर सगळ्यांनी एक आमी जय जयकार करुया पुंडलीक धन्यवाद हांव आमचे दिंडी प्रमुख तशेंच आमचे मार्गदर्शक हांच्या कडेन मागता की 10 मिनटांचें तेंच्यांनी आमकां प्रवचन सांगचें तेच्या उपरांत आमचो जो वारकरी आसा हेचें नांव डिक्लेअर जातलें आनी तेंचो सत्कार जातलो
पुंडलिक वरदे हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय केळवळ संतरी हरी माता की जय सर्व श्रीमंती महायोगती ते तटे भीमत्या ब्रह्मसुंदरी काळे भगवती समानस्य पंढरीची वारी करून आपण सर्वजण इथे परत आपल्या मूळ स्थानाला केळबाईच्या शरणाजवळ आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं मामांचं आहे. मामांचं करण्याचा आपला प्रघात आहे आणि त्या नियमानं आज या ठिकाणी 2 ऑगस्ट या शुभ दिवशी आज मामांच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण जमलेलो आहोत. मगाशी आमचे आदरणीय आमचे परमश्रेयी परममित्र या आमच्या दिल्लीचे आधारस्तंभ वसंत भाऊने आपल्याला सर्व काय आमच्या दिल्लीविषयीची सूचित कल्पना दिलेली आहे. विशेष करून 2009 सालापासून या मूळ गावच्या पुण्यभूमीतून पंढरीचं प्रयाण झालं आणि मग असती इवनेचे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचिता बहरू करियासी आला किंवा हरिनाम वेली पावली विस्तार फळे पुष्पे भार गोलावली. त्या नियमानं बघता गोवा राज्यामध्ये वारकरी संप्रदायाचं ट्रस्ट मांडलं आणि जवळजवळ 37 जिल्ह्या या रजिस्ट्रेशन झाल्या. अन्य काही जिल्ह्या आशाही करतात. फार मोठा विठ्ठल भक्तीचा महिमा या गोव्यामध्ये वाढला. पण या महिमा वाढण्याला कारणीभूत आणि मूळ जर काय असेल तर ही मुळगाव पुणे आहे. या केळबाई मातेचा हा आपल्याला मिळालेला आशीर्वाद. वारकरी संप्रदाय
मोठा करण्यासाठी, अखंड गोव्यामध्ये त्याचा प्रसार करण्यासाठी खऱ्या अर्थानं श्रेय म्हणून कोणाला द्यावं लागेल तर ते केळबाई मातेला द्यावं. मी गोव्यामध्ये सुरुवातीला आलो, कधी गोवा बघितलाच नव्हता. आलो ते पहिलंच कीर्तन आता बसलो याच ठिकाणी झालं आणि कधीपासून 15-16 वर्षे मी आता इथेच आहे. सुरुवातीपासून इथे आहे आणि खऱ्या अर्थाने जेवढ्या दिंड्या दिसत आहेत त्याच्यातली मुख्य दिंडी की आपलीच आहे म्हणायला काय हरकत नाही. मगाशी वसंत भाऊने सांगितलेलं आहे, अगदी वारकरी संप्रदायाचं शुद्ध पालन करत गोवा ते पंढरपूरची पायी यात्रा करतो आपण. केळबाई सातेरी वारकरी मंडळाची ही दिंडी अगदी वारकरी संप्रदायाची तंतोतंत आपण जोपासना करतो आहोत. त्याच्यामध्ये काहीही बदल नाही. एक दिवस सुद्धा आम्ही कधी कॅसेट लावून दिंडी चालवत नाही. म्हणणारी भजनी मंडळी एवढी आहे, अभंग आणि नामस्मरण वाटणीच वेळाला मिळत नाही, वेळच मिळत नाही, एवढे म्हणणारे लोक आहेत. काही मंडळी आता स्वप्नेसारखा माणूस, आमच्या समीर सारखी मंडळी, आमच्या सुरेश दादा सारखी मंडळी अशी गजर घालतात. आमचे आदरणीय गुरुवर्य गोविंद मराठे सर, आमचे विलास माऊली, शारदा शेटकर, अशी सुंदर सुंदर गाणारी मंडळी, अगदी कान मन तृप्त करून घेणारं त्यांचं गायन, अगदी वेळ कधी निघून जातो हे कळत नाही. मला सांगा महाराज, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या 3 राज्यामध्ये मी काय बोलतोय हे लक्षात ठेवा. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा 3 राज्यामध्ये वारकरी जेवढे येतात त्या सर्व वारकऱ्यामध्ये टाळ वाजवायचा पहिला नंबर जर कुणाचा आहे तर तो सुरेश शेटकरांचा आहे. अखंड टाळ, टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भोग, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. या नियमानं अखंड टाळ वाजतो. काय भाग्य असेल. त्याचबरोबर ही दिल्ली सांभाळण्यासाठी वसंत भाऊनं दूरदृष्टीनं जी काही कार्यकारिणी मंडळी या ठिकाणी निवडलेलं आहे, मग आमच्या दिल्लीचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंगबाबा परब असतील, आमचे आदरणीय दिल्लीचे उपाध्यक्ष पल असतील, पलच ना, धनाजी पल, खजिनदार असतील, त्यांची कार्यकारिणी सचिव मंडळी असतील, उत्तम आपली चोख कारभार निभावतात, जबाबदारी निभावतात. महिलांची सर्व टिंब, अगदी तुळस, कळस, दिना, पादुका, देवाचं सगळं आमच्या आदरणीय भक्तीताई, त्यांच्या आई वडिलांना भविष्य कळलं होतं असेल म्हणून त्याने नाव ठेवलं भक्ती, आणि त्यांच्यामुळे आम्हाला मिळणार मुक्ती. पंढरीची वारी. आणि बघा, नावासारखं माणूस त्या काय माहिती आहे, जसं काही वेळेला जसं नाव असतंय तशी माणसं नसतात. काही बायकांचं नाव असतंय शांताबाई, हाडल्याशिवाय कधी राहत नाही. कुणाचं नाव असतंय गंगाबाई, घरात पाण्याचा थेंब नाही. नावासारखी माणसं येतील म्हणून सांगता येत नाही, पण त्यांचं नाव ही भक्ती आणि करतात ती भक्ती, पण एकटेच करत नाहीत आणि हजारो लोकांना आपल्याबरोबर. काय भाग्य असेल. पूर्वजन्मीचा हा ठेवा आहे, लक्षात ठेवा. आणि हे कुणाची अतिशयोक्ती किंवा अजिबात काय नाही, त्यांचं कार्य तसं आहे महाराज, लक्षात आलं का. अशी सगळीच मंडळी खऱ्या अर्थानं जन्मोजन्मे ऐसा सद्गुरू मिळावा, संत संग असा सदा मिळावा, सदा फुलावा, तसं मला याही जन्मी या दिल्लीचा संघ मिळावा आणि पुढच्या जन्मी सुद्धा याच दिल्लीचा संघ मिळावा. एवढा आनंद आहे आमच्या दिल्लीमध्ये. मला काही लोक म्हणायला लागली, महाराज तुम्ही आमच्या दिल्लीमध्ये पहिले 5 दिवस या. किती दिवस या? पहिले 5 दिवस या.
मी म्हटलं तुमच्या दिंडीमध्ये मी 5 पावलं येऊ शकत नाही, ते 5 दिवस कुठले, कारण ही दिंडी मला सोडवतच नाही. एवढा आनंद येतेचा, आनंद येतीचा मुखियासी वाचा, बहिरे ऐकतील कानी रे. इथे कुठल्या गोष्टीची कमी आहे. आणि खरी ही सगळं श्रेय जर मी कुणाला देणार असेल तर माझी आई समोर बसते त्या केळबाई माते. किती कृपा आहे आमच्या दिंडीवरती, कुणाच्याही केसाला जळ न लागता. आणि आमच्या दिंडीमध्ये यावर्षीपासून नवीन पाहिलं आहे, अखंड नामस्मरण आणि प्रवचन झाल्याशिवाय कुणालाही जेवण नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? अखंड नाम किती थकू दे, फुल नामस्मरण राहिले ठरलेले तरी कुणाच्या तोंडाने मुखाने नामस्मरण राहिलं असेल, संध्याकाळी पुन्हा 1 तास नामस्मरण आणि मग प्रवचन आणि मगच भोजन. त्याच्यामुळे महाराज ज्यावेळी तुमचे धन्यवाद ठेवले आहेत. जाते जाते वेळी महाराज सांगतो, गोवा राज्याची मंडळी आता महाराज विठ्ठलमय झालेली आहे. इथल्या सरकाराला सद्वेग बुद्धी सुचली आणि सर्व सरकारानं विचार केला की वारकरी संप्रदायाशिवाय जगात तरुणोपाय नाही. हा सांगतो तुम्हाला एक माझा किस्सा सांगतो. मी तुमच्यासमोर खूप लहान आहे, सर्व बाजूला लहान आहे. मी मुंबईला एका ठिकाणी दूध संघामध्ये नोकरी करायचा मराठी, आणि मला असं वाटायचं कुठेतरी भक्ती करायला पाहिजे. मग वर्णी सिपेत म्हणून समुद्राच्या काठावरती उंच ठिकाण आहे, तिथं मी जायचा आणि रोज बसायचा 5 मिनिटं निवांत हवा लागायची, समुद्र बघायला मिळायचा. आणि माझ्या मनात विचारायचा, एक शब्दही माझ्या मातेसमोर खोटा बोलणार, मला कुठल्या तरी संप्रदायाचा स्वीकार करायचा. मग मी डॉक्टर मॅडम विचार करायचा आज कुठल्या संप्रदायामध्ये जाऊ. असे मी पर्याय 5 ते 6 निवडले होते एक 6 महिन्यामध्ये. पण नंतर मला असं कळून चुकलं, जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ सनातन धर्माचा स्वीकार करणारा संप्रदाय कुठला असेल, वेदांनी मान्य केलेला संप्रदाय वारकरी संप्रदाय. या संप्रदायाची बरोबरी दुसरा कोणी करू शकत नाही. आमच्या मराठी सरांच्या दिवशी अभंग म्हटला, वेद अनंत बोलिला आज इतुकाची साधिला, विठोबाची शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे. विठ्ठलाशिवाय या जगामध्ये पर्याय नाही. दंड कमंडलो भंड मातीशी मुंड मुंडीशी मुडा. काहीतरी लोक थोतांड मारतात आणि ताणीत पाणी घेऊन जीव दिल्यासारखं काहीतरी सांगतात लोकांना, इकडे या तिकडे या. हे नाही नाही काय सांगतो, संप्रदायाचा स्वीकार करत असलेले जोशी सर, त्या संप्रदायाचा देव पाहिजे, त्या संप्रदायाचं तीर्थक्षेत्र पाहिजे, त्या संप्रदायाचं उद्दिष्ट पाहिजे, त्या संप्रदायाचं वाङ्मय पाहिजे आणि त्या संप्रदायाचे संत पाहिजे. ज्या संप्रदायामध्ये संत आहे, ज्या संप्रदायाचं तीर्थक्षेत्र आहे, ज्या संप्रदायाचा देव आहे, ज्या संप्रदायाचं उद्दिष्ट आहे आणि ज्या संप्रदायाचं वाङ्मय आहे, त्या संप्रदायाचा स्वीकार केला तर जीवाचं कल्याण. आमचा देव कोण आहे? पंढरीश परमात्मा, अनंत ब्रह्मांड नायक परमात्मा स्वरूप आहे. तीर्थक्षेत्र पंढरी, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव तीर्थ आहे. या संप्रदायाचे संत निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, सावंता, गोरोबा, चोकोबा, निळोबा, जनाबाई, मीराबाई, किती संत आहे. या संप्रदायाचं वाङ्मय केवढं वाङ्मय आहे. किती वर्ष अभ्यास केला तरी महाराज ते संकेत का आणि उद्दिष्ट काय, झाडू संतांचे मार्ग आड राणी भरली. कितीही कठोर मनोवृत्तीचा माणूस असेल, त्याच्या सुद्धा अंतकरणाला पाजर फुटणारा संप्रदाय कुठला असेल तो पंढरीच्या लोकांनाही आम्ही मान, पाया पडती जन एकमेका असा संप्रदाय. म्हणून पंढरीची वारी करायची, पांडुरंगाची एकादशी करायची, पंढरीची पवित्र अंतकरणाला आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. कधीही तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता पडणार नाही. खऱ्या अर्थानं वारी करत असतेवेळी कुणाला तरी काहीतरी कमी पडणार, कुणाला काहीतरी जड हलकं वाटणार, पण तुम्ही आणि खेळी वेळी गदारोळी आनंदे एवढा आनंद सर्वांनी प्राप्त करून दिलेला आहे महाराज. अगदी ट्रॉफिकची जबाबदारी सांभाळणाऱ्या लोकांपासून
जेवण विभागाच्या लोकांपासून अगदी सगळ्या लोकांनी यथेच्छास्ती सहकार्य आणि जबाबदारी पार पाडली म्हणून आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं ही वारी अतिशय आनंदमय आणि सुफल संपन्न झाली. खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या पहिल्यांदा चरणावरती दिंडी प्रमुख या नात्यानं मी नतमस्तक. तुम्ही दिलेलं प्रेम, तुम्ही दिलेला आशीर्वाद हा कित्येक जन्मापासून मला न संपणार आहे. माझ्यासमोर मला वडीलधारी मंडळी खूप असतात, त्यांच्यासमोर आपण काही नाही आहे. आता मराठी जर असतील आणि काय असतील अशी थोर वडीलधारी मंडळी असतात, पण तरी सुद्धा ते आपल्याला थोडासा मोठेपणा देतात. हा केळबाई मातेचा आशीर्वाद आहे, अखंड आशीर्वाद असाच राहो. आज माऊलीचा कार्यक्रम आहे. पुढच्या वर्षी जेणेकरून मी वसंत भाऊच्या अगोदरच एक शब्द सांगणार आहे. तरी आम्ही गुढीपाडव्याला जे फॉर्म भरतो ते अगदी डिसेंबर जानेवारीमध्येच नावं द्या, म्हणजे पंढरपूर सारख्या ठिकाणी सुद्धा आम्हाला जागा बघायला बरं पडेल. आमचे मेंबर किती आहेत ऑलरेडी पुढे 15 दिवस महिनाभर आहे, म्हणजे काही कळत नाही आहे. पंढरपुरामध्ये आता 6 महिने अगोदर बुकिंग करावं लागणार आहे, तरच तुम्हाला सांगतो जागा मिळणार. डिसेंबर जानेवारीलाच द्या आणि सगळ्या दिंड्यांचा अभ्यास करा आणि केळबाई सारखेली वारकरी मंडळाचा अभ्यास करा आणि मग फॉर्म भरा. बरोबर आहे ना? तासन तास इथनं जाणाऱ्या दिंड्या वाटेमध्ये थांबायच्या आणि आमच्या दिंडीला वंदन करायच्या, आदर्श घ्यायच्या आणि मगच पुढे जायच्या. हे बरोबर आहे ना? हां. आणि एक तुम्हाला शब्द देतो, जे आतापर्यंत बोललेला एकही शब्द खोटा झालेला नाही. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे डोळ्यामधून जेवढ्या दिंड्या निघणार आहेत, अगदी म्हणजे किती मोठ्यातल्या दिंड्या असतील त्याच्यामध्ये आमची दिंडी ही काही दिवसांना दुरुस्तानी असणारी दिंडी असेल. या दिंडीमध्येच शिकायला सगळ्यांना यावं लागलं, कालांतरानं का होईना. बरोबर आहे? एवढा आदर्श घेण्यासाठी दिंडी आहे का, तर आमच्यामध्ये कशी मंडळी आहेत सुज्ञ, ही घोडे बाबरी बिचारी शबरीसारखी आहे. गेली 10 वर्ष आपल्या 10 महिन्यापेक्षा जास्त या माऊलीनं ते हात फुलं विकून 2-3 ठिकाणी हरिपाठ केली. बिचोलीला आम्ही त्या बोर्ड्यामध्ये एका वडाचा हरिपाठ केला. ते मातेचं मंदिर आहे तिकडे एकदा केला, सगळीकडे त्याच्या नावाने एकदा टाळ्या वाजवल्या. आणि आता म्हणते पैसे माझ्याकडे जमले की अनेकदा करू त्यांचा असतो. हे सांगतो माऊली जास्त कष्ट घेऊ नका. आणि मग सर्व माझ्या वारकऱ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आमच्या सर्व कमिटीच्या मेंबरना धन्यवाद देतो. आणि आमच्या सर्व कार्यकारिणी आमच्यासह एकमेकाकडून कुणाच्या अंतकरण दुखवणारा शब्द केला असेल, कुणाला कमी जास्त काही झाला असेल, उदार अंतकरणाला आम्ही क्षमा करतो. तुम्ही मातृपितृतुल्य रूपाला क्षमा करावी अशी मी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. पुढचा कार्यक्रम आहे तो म्हणजे प्रसादाचा. आपण एवढे सगळे जमलात आहे, प्रसादाची वाट, प्रसाद घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचे कार्यक्रम आहे. मी या वेळेला मी रोज प्रवचन केले. रोज एकही दिवस म्हणजे कधी आमचा खंड पडला नाही सगळ्या ठिकाणी. त्यामुळे आता विशेष म्हणून प्रवचनाची आता काही गरज नाही आहे. तरी सुद्धा सर्वांना एकदा पुनश्च धन्यवाद देतो. इथेच थांबतो आणि माईक मी वसंत भाऊंच्याकडे उचलतो. मला जे असे उपदेश महाराजांनी केल्ले आसा आणि असे जर उपदेश तुमकां आयकपाक जाय जाल्यार तुमी वारीक जोडले. जवळ 13-14 दीस, जवळ 15 दीस म्हटल्यार कशें येता ते प्रवचन, भजन, कीर्तन हे आमचें चालूच आसता. आतां फुडलो कार्यक्रम जो आसा हो आमचो सत्कारांचो, जे युवक ह्या वर्सा आमच्या
पण कॅमेरा ऑप्शन झाला. वारी एक जॉईन झाले आणि बऱ्यापैकी त्यांच्यानी वारी ही सक्सेसफुल केल्ली आसा. हांव नांव घेता आमचो आत्माराम राऊत. हो प्रत्येक वर्सा जवळजवळ 2 वर्सां जाली आमच्या वारयेक येता आणि प्रत्येक येयला आत्माराम राऊत. त्याच्या उपरांत अखिलेश सोनू गाड, अल्केश गाड, सोनू गाड, यशराज गाड, हे वारकरी खरे म्हणजे ह्या वयान पूर्वजांची पुण्याही असू शकता. आत्माराम राऊत, कुणाल चारी, निशान नाईक, अल्केश गाड, सोनू गाड, एका व्हडल्यान ताळयो जावली. हो आयच्यान खरो वारकरी जाल्लो आसा आणि सेवा सुद्धा ताणें बरी केल्ली आसा. असे भुरगे जे आणि ह्या वर्साचे जे माऊली आमचे वारकरी हे आता घोषित करता. थंड एकदम मन मिवाळव आमच्या मंडळाचे संस्थापक सभासद केन्नाच कोणाक वायट शब्द वारयेन दिना, कोणाचे वायट शब्द घेयना. सगळ्यांकडे प्रेमान वागपी असे जे वारकरी ह्या वर्सा आमी सिलेक्ट केल्ले आसा. तिचें नांव आसा रमाकांत कुट्टीकर, जे उसगांव ह्या साईबाबा देवस्थानाचे अध्यक्ष जावन आसात आणि कितलीशींच वर्सां हे आमच्या वारयेन आमची सगळ्यांची सेवा करता. अशा मनशाक
ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रामकृष्ण थोड्याच वेळानं आरती सुरू करता आणि आरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होते. माऊली आपण दर्शन रांगेमध्ये आहात काय जरासं फास्ट दर्शन घ्या आणि आरतीला दोन्हीकडे सर्वांनी उभा राहा कुठून उभा राहा. आणि माऊली आरती आरती आणि माऊली आरती घ्या.
देवा प्रसादि केशवा मानंदा मानवदा शिवा शिवा सकला सुखरा हृदय पुराणा सर्वबारा सर्वरा श्रीरा अमलिना धुलापति काबिनी मोहना मस्मती रोतारका दर्शकती भवती तू अंगातून टाकाय तू अंगात दाबतालय तू हात जोडा आमचे सर चांगले करतील भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय यथा प्रणदास्पदाम्। देवा भगवंता आज तू पांडुरंगा विठ्ठल होते त्याचप्रमाणे देवी माता केळबाई सातेरी प्रमुखान देवता आज या ठिकाणी इथं पंढरपूरला जी तुझ्या मंदिरातून मातेच्या मंदिरातून जी वारी पंढरपूरला गेली त्यांच्या वारीबरोबरचे सर्व वारकरी तुझे पंढरीचे वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेले ते सर्व वारकरी पंढरपूरची वारी पूर्ण करून पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आज तुझ्या या मंदिरामध्ये या ठिकाणी इथं तुला अनन्य भावाने शरण आलेले आणि माते आज या ठिकाणी इथं मागण्यासाठी सर्व मंडळी तुझ्या चरणाकडे शरण आलेली आहे। भगवंता पांडुरंगा देवी माते केळबाई माते तुझी पूर्ण कृपादृष्टी आज संपूर्ण वारकऱ्यांचा जो सर्व परिवार आहे त्या सर्व परिवार आणि त्याचबरोबर जे जे भाविक भक्तजन आज या ठिकाणी इथं उपस्थित आहेत या सर्वांवर भगवंता तुझी पूर्ण कृपादृष्टी प्राप्त करून दे। या वारीचं जे काही साफल्य आहे ते सर्व फल या सर्व वारकऱ्यांना भगवंता
तुझ्या कृपेनं प्राप्त करून दे। या वारीच्या गेलेल्या सर्व वारकऱ्यांना आणि त्याचप्रमाणे तुझ्या सर्व भक्तांना तुझी पूर्ण कृपादृष्टी प्राप्त करून देऊन जे जे काही व्यवसाय करतात आपल्या पोटापाण्यासाठी त्या व्यवसायामध्ये सर्व तुझ्या मालिकांना तुझ्या सर्व वारकऱ्यांना चांगल्या प्रकारचं सुयश प्राप्त करून देऊन त्या व्यवसायामध्ये त्या धंद्यामध्ये नोकरी व्यवसायामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं सुयश पैशाला प्राप्ती करून देऊ। मनात असणाऱ्या त्या सर्वांच्या ज्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या सर्व इच्छा त्यांच्या परिपूर्ण करा। सर्वांच्या कुटुंबाच्या ठिकाणी त्यांची जी मुलं बाळ आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं आयुष्य आरोग्य प्राप्त करून देऊन शालेय जीवनामध्ये जी मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना उत्तम अशा प्रकारचं शिक्षण प्राप्त होईल असा तुझा आशीर्वाद सर्व त्या मुलांना प्राप्त करून देऊन पुढे त्यांना उज्ज्वल भविष्य प्राप्त होईल असाही तुझा आशीर्वाद प्राप्त करून द्या। त्याचप्रमाणे हे कामधंद्याच्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी हिंडतात फिरतात त्या ठिकाणी सर्वांच्या हातापायाकडे त्यांचं रक्षण करून मनात असणाऱ्या ज्या ज्या इच्छा मनोकामना आहेत त्या सर्व परिपूर्ण करून विशेष करून भगवंता पांडुरंगा तुझ्या वारीचा लाभ या वारकऱ्यांना जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सर्वांना तुझ्या या वारीचा लाभ त्यांना प्राप्त हो, त्यांना चांगल्या प्रकारचं आयुष्य आरोग्य प्राप्त हो आणि सतत तुझी वारी करण्याचा योग या सर्व वारकऱ्यांना येऊ अशी तुझ्या चरणाकडे प्रार्थना आहे। भगवंता कृपा कर, सर्वांवर दया कर, तुझी पूर्ण कृपादृष्टी प्राप्त करून दे आणि अशीच वारी करण्याचा योग सर्वांना प्राप्त करून देऊन सर्वांना सुखी कर भगवंता, सर्वांचं कल्याण कर आणि महाराजा ही केलेली सेवा तुझ्या चरणाकडे पावन करून घे, सर्वांची सांभाळ कर भगवंता। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री देवी देवबाई माता की जय की जय। आता विश्वात्मके देवे तेने वागयज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे बसाय दान हे ते कलांची व्यंकटी सांडो दया सकटी अति वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांचे तो ते राहो प्राणी जात वर्ष सकळ मंगळे ईश्वर निष्ठाची माते आहे अनवरत भूमंडळी भेट तू दया होता करा कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलणीचे नाव विवेशाचे गर्गर्वे जे आलांछन मार्तंडचे तापहीन हे सर्वाही सदा सज्जना सोयरे होतो केवला सर्व सुखी पूर्ण होणे निरोगी भजिरवादी पुरकी अकर्णित आणि ग्रंथोपजी विशेषी लोकी दुष्टा दुष्ट विजय होवावेजी हे म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसावो हे वरे ज्ञानदेव सुखिया झाला हे वरे ज्ञानदेव सुखिया झाला हे वरे ज्ञानदेव सुखिया झाला। पंढरी कवले हरिद्रल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बाई संदेही माता की जय, राई माता की जय, सब संतना की जय। राम कृष्ण हरी।
हेच आहे मग फुल्यांदा सत्यवाद यांका एक